ओंकार, इगतपुरीमध्ये ओसाड पडलेला एक बंगला. सप्टेंबर 2011 मध्ये दिल्ली हायकोर्टाच्या बाहेर झालेले बॉम्बस्फोट आणि राखी सावंत ह्यांचा काय संबंध आहे असं तुला वाटतं? राखी सावंत हो, ह्या तिन्ही गोष्टी ज्या एक वेगवेगळ्या वाटतायत त्या अनपेक्षितपणे एकमेकांशी जोडल्या जातात आणि ह्याचं कारण असतं एक अभिनेत्री तिच्या अख्ख्या परिवारासोबत गायब होणे. ही त्या अभिनेत्रीची गोष्ट आहे, ही लैला खानची गोष्ट आहे. मायानगरी मुंबई, जिथे हजारो लोक रोज दिवा स्वप्न बघतात ग्लॅमरचं, बॉलिवूडचं, त्या सगळ्यामध्येच 2008 मध्ये अचानक एक नाव चर्चेत येतं. ते नाव असतं लैला खानचं. पण बॉलिवूडमध्ये पडणारी लैला खान ही त्यांच्या परिवारातली पहिली व्यक्ती नसते. लैलाची आई सलीना, हिचे वडील स्वतः बॉलिवूडमध्ये एक्स्ट्राची कामं करून, कुठेतरी बॅकग्राऊंड आर्टिस्ट किंवा अशी कामं करून आपल्या परिवाराचं पोट भरत होते. पण नॅचरली त्याच्यातनं असा कितीसा इन्कम येणार, पण तरीही कसं बसं ते आपल्या परिवाराचा गुजारा करत होते. पण ह्या गरिबीच्या किंवा मिडल क्लासच्या आयुष्यात स्वतःला कायमचं अडकवून घेणं हे मात्र सेलिना खान हिला मंजूर नव्हतं आणि त्यामुळे तिने लक्झुरियस लाईफस्टाईलची स्वप्न बघायला खूप तरुण वयातच सुरुवात केली. वयाच्या 18-19व्या वर्षी तिने पळून जाऊन एका माणसाशी लग्न केलं ज्याचं नाव नादिर शाह पटेल. याच्यापासनं तिला 4 मुलं झाली. हाशमीना, लैला खान स्वतः, इम्रान आणि झारा हे ट्विन्स. आता नादिर खूप खुश होता, पण तरीही सेलिनाला त्या ग्लॅमरस आयुष्याची, त्या पैशांची, त्या लाईफस्टाईलची ओढ वाटत होती. त्यामुळे ह्या घरगुती चौकटीमध्ये तिचा जीव घुसमटायला लागला आणि तिने 10 वर्ष लग्नानंतर 10 वर्ष झाल्यावर नादिर शाह पटेलला सोडून द्यायचा निर्णय घेतला. नादिर शाह पटेलला सोडून सेलिनाने दुसरं लग्न केलं आसिफ शेख या माणसाबरोबर आणि ते आता ओशिवारामध्ये राहायला यायला लागले. आसिफ आणि सेलिना हे दोघं मिळून मुलींना कसं आपण बॉलिवूडमध्ये लॉन्च करू शकतो ह्याची स्वप्न पाहत होते. सेलिना छोटे मोठे इव्हेंट्स करत होते. पहिल्यांदा 2006 मध्ये तिची मोठी बहीण, लैला खानची मोठी बहीण हाशमीना हिचं बॉलिवूड पदार्पण झालं. अर्थात मी बॉलिवूड ही टर्म आता बऱ्यापैकी लूजली वापरते, कारण म्हणजे ह्या कुठच्याही ए लिस्ट सिनेमे नव्हते, हे बऱ्यापैकी बी ग्रेड किंवा अशा पद्धतीचे सिनेमे होते. तर हाशमीना पहिल्या चित्रपटात पदार्पण झालं ज्याचं नाव आहे हॅलो कौन है. सो 2006 मध्ये प्रदर्शित झालं. 2008 मध्ये लैलाला हा पदार्पणाची संधी मिळाली. ती राखी सावंत आणि तिचा भाऊ राकेश सावंत यांच्या ज्याचं नाव होतं वफा द डेडली लव्ह स्टोरी. ह्याच्यामध्ये सरप्राइझिंगली, म्हणजे जरी बी ग्रेड ही फिल्म सो कॉल्ड असली तरी त्यामध्ये अनेक ए लिस्टर्स होते. या चित्रपटाची सगळी गाणी कुमार सानूची होती. टीनू आनंद नावाचा एक ऍक्टर आहे, तुला तो माहिती का? तो या चित्रपटामध्ये होता. लैला खान अर्थात प्रमुख फिमेल भूमिकेमध्ये होती आणि सगळ्यात जमेची बाजू या चित्रपटाची ती म्हणजे या चित्रपटाचा हिरो जो होता नन अदर दॅन राजेश खन्ना. आता अर्थात 2008 मध्ये राजेश खन्ना हा बऱ्यापैकी म्हातारा झालेला, तो साधारण 60-70 वर्षाचा काहीतरी असेल, आय एम नॉट टू शुअर अबाउट द वय, पण बऱ्यापैकी म्हातारा, विजिबली म्हातारा होता आणि तो या विशीतल्या लैला खानला रोमॅन्स करणार होता. इट वॉज सपोज टू बी राजेश खन्नाची कमबॅक फिल्म, पण नॅचरली म्हणजे नो काय सरप्राईज यात वाटणार नाही की ती फिल्म तद्दन फ्लॉप झाली. पण तरीही लैला खान हे नाव अनेक चर्चेमध्ये आलं. आणि राखी सावंत कशी असोसिएटेड होती या फिल्म सोबत? तिने प्रोड्यूस केली, तिने आणि तिच्या भावाने मिळून ही फिल्म प्रोड्यूस केलेली, तिच्या भावाने डिरेक्ट केलेली आणि ह्यामध्ये अनेक क्रिएटिव्ह इनपुट्स हे राखी सावंतचे स्वतः होते. ती फिल्म प्रमोट करण्यामध्ये, त्याच्या म्युझिक लॉन्च पासून सगळा रोल हे राखी सावंतनी बजावलेला. इनफॅक्ट आता पुढे मी तुला फार स्पॉइलर देत नाही, पण ह्या अख्ख्या स्टोरीमध्ये जर कोणी हिरो हिरोईन असतील ॲक्च्युली ह्या खऱ्या गोष्टीमध्ये, तर ते राखी सावंत आणि तिचा भाऊ राकेश सावंत हे आहेत.
ओके. म्हणजे ह्या स्टोरीनंतर तिच्याबद्दलचा रिस्पेक्ट माझा एक काहीच्या काहीच वाढला. आय एम शुअर तुझंही तसंच होईल. ओके. जशी ही फिल्म आली तशी ती फ्लॉपही झाली, पण तरीही अचानक लैला खान आणि तिच्या परिवाराकडे असंख्य प्रॉपर्टीज, प्रचंड पैसा ह्या गोष्टी यायला लागल्या. म्हणजे इतकं की एक दिवस ते साऊथ आफ्रिकेत जाऊन यायचे का तर फक्त खरेदी करायला, दुबईला जाऊन यायचे अजून काहीतरी खरेदी करून आणायला. ह्या प्रकारची अत्यंत लॅविश लाईफस्टाईल सडनली त्यांची तयार झाली. त्यांच्याकडे प्रॉपर्टीज वेगवेगळ्या आल्या ज्याचा सोर्स कुणालाच माहिती नव्हता. इनफॅक्ट राखी आणि राकेश सावंतनी एकदा म्हणजे ही सगळी गोष्ट उघडकीस आल्यावर त्यांनी सांगितलं की एकदा या दोघांना लैला खाननी आणि सेलिनाने तिच्या आईने त्यांच्या ओशिवराच्या घरी बोलवलं जेवायला, आणि तिकडे काही अरबी माणसं होती आणि त्या माणसांशी राखी आणि तिच्या भावाची ओळख करून दिली गेली आणि त्यांनी इंटरेस्ट दाखवला. तेव्हा वफा ही फिल्म रिलीज झाली नव्हती, पण त्यांनी इंटरेस्ट दाखवला की तुमची फिल्म आम्ही फंड करतो कारण त्यात लैला आहे. पण एकंदर त्यांचं थोडं शेडी असणं, काय म्हणजे ही अरबी माणसं आहेत, त्यांचा काय सोर्स ऑफ इन्कम आहे, ते सडनली भारतात येऊन आपल्याला का पैसे देत आहेत हे काहीही माहिती नसल्यामुळे, एकंदर संशयास्पद सगळ्या गोष्टी असल्यामुळे राकेश सावंतनी ते डील घेण्यास नकार दिला. पण म्हणजे ह्याच्यातून तुला त्या पैशांची आणि त्यांना कुठून कुठून पैसे मिळत आहेत ह्या खान परिवाराला त्याची एक छोटी आयडिया येईल. सो त्यांच्या मुंबई आणि मुंबईच्या आसपास अनेक प्रॉपर्टीज होत्या, पण सोर्स ऑफ इन्कम त्यांचं नक्की काय आहे हे कोणालाच कळत नव्हतं. त्यामध्ये त्यांचे अंडरवर्ल्डशी कनेक्ट आहेत का किंवा टेररिझम काही लिंक्स आहेत का हे सुद्धा अनेक लोकांना वाटायला लागले. याचं अजून एक कारण असं होतं की या सगळ्यामध्ये लैला खाननी गुप्तपणे एका माणसाशी लग्न केलेलं. ओके. ज्याचं नाव होतं मुनीर खान. मुनीर खान हा बांगलादेशी एक टेरर ऑर्गनायझेशन आहे, हरकतुल जिहादी, त्याचा मेंबर होता. अच्छा. अर्थात बॉलिवूडमध्ये असल्यामुळे तिने कधीच हे पब्लिकली ओपन किंवा ॲक्सेप्ट केलं नाही की तिचं लग्न झालेलं आहे मुळात. पण ह्या सगळ्या त्यांच्या संबंधांमुळे मुंबई टेररिस्ट ब्रांच ATS अँटी टेररिझम स्क्वॉडशी म्हणजे त्यांच्या रडारवर कायमच हे कुटुंब होतं. हे सगळं चालू असताना सेलिना तिच्या दुसऱ्या नवऱ्यापासूनही वेगळी होते. अच्छा. आसिफ शेखपासनं. आणि ती 50 वर्षाची असताना आपल्यापेक्षा 15 वर्ष छोट्या एका मुलाशी म्हणजेच परवेज टाक हा एक काश्मीरी माणूस असतो त्याच्याशी ती लग्न करते. आता ह्या परिवाराप्रमाणेच परवेज टाक सुद्धा अत्यंत शेडी माणूस, पण तरीही त्यांच्याशी लग्न करते आणि हा परिवार आता सगळा आसिफ शेखच्याच ओशिवाराच्या घरी राहत असतो. नॅचरली ह्यामुळे परवेज आणि सेलिनामध्ये भांडणं होतात, कारण वेगळं होऊनही अजूनही ती तिच्या नवऱ्याबरोबर राहतीये, वेगळं होऊनही अजूनही ती तिच्या नवऱ्याशी बोलतीये. म्हणजे काय म्हणजे तिघही त्याच घरात राहत असतात. हो. म्हणजे सलीना आणि तिचे दोन नवरे, एक एक्स नवरा आणि एक आत्ताचा करंट नवरा. येस. आणि नॅचरली त्या दोघांचे फायनान्सेस सुद्धा लिंक्ड असतात. त्यामुळे परवेज अजून जेलस होतो, कारण बऱ्याच सोर्सेसच्या मते परवेज हा सेलिनाशी फक्त तिच्या पैशांसाठी लग्न करतो. सो हे सगळं चालू असताना राकेश सावंत बरोबर लैला खान तिची दुसरी फिल्म साईन करते ज्याचं नाव आहे जिन्नत. साधारण 2010 एंड किंवा 11ची सुरुवात असा हा पिरियड आहे आणि त्याचं शूटही काही अंशी सुरू होतं. आता हे कुटुंब एकत्र राहतंय मुंबईमध्ये, पण तरीही त्यांना असं वाटतं की इकडे राहून आपल्याला हवी ती लाईफस्टाईल अनुभवता येत नाही. त्यामुळे त्यांच्या आप्तेष्टांबरोबर डिस्कस करताना ते कधीतरी असं म्हणतात की आता चांगलं शहर आहे, पण आम्हाला जी लाईफस्टाईल हवी ती आम्हाला कदाचित दुबई किंवा अशा देशांमध्ये मिळेल. त्यामुळे आमचं साधारण चालू आहे की आम्ही शिफ्ट व्हावं का या देशामध्ये. आणि हे चालू असताना परवेजला याबद्दल काहीच माहिती नसतं. तो अचानक शॉक होतो, त्याच्यामुळे भांडणं सुरू होतात. पण हळूहळू पैशाच्या आमिषाने तोही यांच्या बाजूनी तयार होतो. साधारण 8-9 फेब्रुवारी 2011ची तारीख उजाडते. दुबईला शिफ्ट व्हायच्या आधी आपण एक शेवटचा काय म्हणतात सेलिब्रेशन किंवा फॅमिली आउटिंग
असं म्हणून हा 7 जणांचा परिवार म्हणजे सेलिना, तिची मोठी मुलगी आशिमा, मुलगी लैला खान, त्यांची 2 जी ट्विन मुलं होती जारा आणि इम्रान, हं. ह्यांची एक कझिन रेश्मा आणि नवरा परवेज टाक. हे 7 जण त्यांच्या इगतपुरीच्या फार्म हाऊसवर एक पार्टी किंवा एक वीकेंड गेटअवे, एक आउटिंग हं. करायला जातात आणि गायब होऊन जातात. म्हणजे कुठच्याही प्रकारचा ट्रेस नाही, कुठच्याही प्रकारची खबर नाही. साधारण समजा एखादा अख्खाच्या अख्खा परिवार कुठे गेला आणि तो हो. ॲज इफ होत्या म्हणजे नव्हताच कधी. इतक्या काही ट्रेसेस मागे न सोडता तो परिवार गायब होणं आणि त्यांच्या तिकडे जाण्याबद्दल कुणालाही, म्हणजे आसिफ ज्याच्या ओसीवाराच्या घरी हे राहत होते, त्यालाही याबद्दल काही माहिती नसणं, त्या घराला बाहेरून कुलूप असणं, पण तरीही आतलं सामान पूर्ण अस्ताव्यस्त असणं. ह्या सगळ्या परिस्थितीमध्ये ते अख्खच्या अख्खं 7 जणांचं कुटुंब एके दिवशी या पृथ्वीवरनं गायब झाल्यासारखं होऊन जातं. हो. आणि हे लक्षात कसं येतं की ते गायब झालेत? सो जेव्हा ते गायब होतात त्या रात्री किंवा त्याच्या आजूबाजूला अ, तिचे जे वडील आहेत, लैला खानचे म्हणजे सेलिनाचा पहिला नवरा हं. नादिर शाह पटेल, हं. ते आपल्या मुलीला, आपल्या एक्स बायकोला फोन करत असतात. राकेश सावंत स्वतः आपल्या हिरोईनला हं. सतत फोन करत असतो. सेलिनाची एक बहीण आहे अल्बिना, जी इथे मुंबईमध्येच आता अजूनही वास्तव्य करते. ती फोन करत असते. सुरुवातीचे 1-2 दिवस फोन वाजतो, पण कोणीच उचलत नाही आणि नंतर फोन वाजणंही बंद होतं. त्यामुळे त्यांना पहिला संशय येतो, की हे काहीतरी गडबड झालेली आहे आणि त्यामुळे राखी सावंत आणि राकेश सावंत पुढाकार घेऊन पहिल्यांदा पोलीस कंप्लेंट करतात. ओके. आणि म्हणजे अर्थात मी तुला परत एकदा सांगते, की का मला हे दोघं सावंत हं. भावंडं आवडतायत. कारण त्यांना असं लक्षात येतं, की जरी आपण पोलीस कंप्लेंट केली, आपल्याला फारशी पोलीस आपली दखल घेत नाहीयेत किंवा आपल्याला फारसं काही भाव देत नाहीये. त्यामुळे आपण असं करूया, की त्यांच्या समजा जवळच्या एका परिवारातल्या माणसानी ही पोलीस कंप्लेंट केली, तर कदाचित पोलीस ते जास्त जास्त सिरियसली सिरियसली घेतले. घेतील आणि त्यामुळे राकेश सावंत ॲक्चुअली तिच्या वडिलांना नादिरशाह पटेलला दुबईहून मुंबईत येण्यात मदत करतो, जेणेकरून तो पोलीस कंप्लेंट करू हं. शकेल आपला परिवार हरवल्याबद्दल. हं. हे सगळं करूनही पोलीस काहीतरी जुजबी तपास करतात, पण सापडत नाही म्हटल्यावर ते नाद सोडून देतात. हे सगळं चालू असताना देशाच्या दुसऱ्या कोपऱ्यामध्ये एक अनरिलेटेड इव्हेंट घडतो. अनरिलेटेड तरीही भीषण आणि ह्यामुळे ही केस पूर्ण तिचं रोपडं बदलून जातं. आणि तो इव्हेंट म्हणजे 7 सप्टेंबर 2011 मध्ये दिल्ली उच्च न्यायालयाच्या इथे झालेले भीषण बॉम्बस्फोट, हं. ज्याच्यामध्ये 15 लोकांनी आपला जीव गमावला आणि 70 लोक जबर दुखापत त्यांना झाली. अनेक तपास घेणाऱ्या एजन्सीज आहेत, त्या ह्याच्यावर काम करत होत्या. यातली प्रमुख एजन्सी म्हणजे NIA. हं. आणि NIA किंवा बाकीच्या ज्या एजन्सीज आहेत, त्यांना वेगवेगळ्या टिप्स मिळत होत्या ह्या साखळी हल्ल्यामागे कोण असेल किंवा कोणी हे बॉम्ब एका ब्रीफ केसमध्ये बॉम्ब प्लांट झालेले, पण कुठच्या तरी गाडीतनं ती ब्रीफ केस तिकडे ठेवण्यात आली. अशा प्रकारच्या काही काही टिप्स त्यांना मिळत गेल्या. त्याचा शोध घेत घेत ते पोहोचले जम्मू काश्मीरमध्ये. आता जम्मू काश्मीर JNK पोलिसांसोबत त्यांचा तपास ह्या बॉम्बस्फोटाबद्दलचा सुरू होता आणि त्यांना एक संशयित गाडी आढळली. ती गाडी होती मित्सुबिशी आउटलँडर. ही गाडी रजिस्टर होती लैला खानची आई सेलिना खान हिच्या नावावर. ओके. ही गाडी मुंबईत तो परिवार हरवलाय आणि ही गाडी जम्मू काश्मीरमध्ये सापडते दिल्लीतल्या एका प्रकरणाच्या तपासामध्ये. हं. पण ह्या परिवाराचं कुठे ठाम पत्ताही त्यांना आढळत नाही. मीनव्हाईल तरीही राकेश सावंत हा पोलिसांशी सतत पाठपुरावा करत असतो. त्याचं ठाम म्हणणं असतं की लैला ही अचानक गायब होणारी मुलगी नाहीये. हं. कारण समजा तसं व्हायचं असतं तर तिने नुकतीच माझ्याबरोबर ही फिल्म साईन केली नसती. जरी साईन केली असती तरी तो सायनिंग अमाऊंट घेऊन ती पळून गेली असती. हं. तिने म्हणजे थोडंफार तिने जे शूट केलं माझ्याबरोबर, ते शूट करायची जर तिला काही गरज नव्हती. कारण जर तिला पळून जाणं हेच तिचं हो. इंटेंट असेल,
तर मग तिने ह्या सगळ्या गोष्टी का केल्या आणि जेवढं मी लैलाला ओळखतो, ती अशी अचानक गायब होणारी किंवा कोणालाही काही न सांगता गायब होणारी मुलगी नाहीये. हं. त्या दोघांचं असंही मत होतं, की सेलिना ही जरा सस्पिशियस वागते. तिच्या आजूबाजूची माणसं सस्पिशियस असतात. राखी सावंत परत तो अरबी माणसांचा किस्सा सांगते, की ह्या माणसांमुळे म्हणजे तुम्ही तिच्या सेलिनाच्या आसपासच्या माणसांचा शोध घ्या. कारण लैला ही अशी सगळं सोडून गायब होणारी व्यक्ती नाहीये आणि ते सतत पोलिसांना काय म्हणतात तसं उद्युक्त करत असतात, की ते काहीतरी तपास करतील ह्या प्रकरणाचा. हं. तिथे जे-एन-के पोलिसांना जेव्हा सेलिनाची गाडी सापडते, तेव्हा ते मुंबई पोलिसांना कॉन्टॅक्ट करतात, की आम्हाला ही अशी-अशी गाडी सापडलेली आहे, जी मुंबई मधल्या एका राहणाऱ्या बाईच्या नावावर रजिस्टर्ड आहे आणि त्यामुळे तुम्ही बघा आणि मुंबई पोलीस अर्थात त्यांना सांगतात, की ही 7 जणं म्हणजे लैला, तिचे सावत्र वडील परवेज टाक, आई सेलिना आणि तिची भावंडं आणि कझिन हे 7ही जण गायब झालेले आहेत आणि त्यांचा कुठेही थांगपत्ता नाही. कदाचित ते हा देश सोडूनही गेले असतील किंवा कुठे गेलेत आम्हाला काहीच कल्पना नाही. त्यामुळे तिची गाडी तिकडे का पोहोचली याच्याबद्दल आम्हालाही इथून काही किंवा इथे कोणाला माहिती असेल याचे चान्सेस नाही. हे सगळं चालू असताना जे-एन-के पोलिसांकडनं मुंबई पोलिसांना अजून एक महत्त्वाची गोष्ट कळते, ती म्हणजे ही गाडी जेव्हा ताब्यात घेतली गेली, त्या गाडीबरोबर एका संशयिताला ताब्यात घेतलं गेलं आणि हा संशयित होता परवेज टाक. ओह! तो परवेज टाक तिकडे कसा गेला? सो मुंबई पोलिसांनी लगेच परवेज टाकला ताब्यात घेतलं. सुरुवातीला तो म्हणाला की नाही मी कायम इथेच येणार होतो, मी कधी इगतपुरीला गेलोच नाही. ते सगळे मुंबईहून निघाले, मी ड्राईव्ह करत करत जम्मू काश्मीरला आलो आणि मला त्यांचं पुढे काय झालं माहीत नाही, पण ते दुबईला शिफ्ट होणार हे माहिती होतं, त्यामुळे दुबईलाच ते असतील. पोलिसांनी कॉल रेकॉर्ड तपासून बघितले, तेव्हा त्यांना असं कळलं की ह्या सगळ्यांचे फोन शेवटी इगतपुरीच्या फार्म हाऊसच्याच इथे होते. हं. त्यामुळे ते दुबईला गेलेत ही स्टोरी काही विश्वास ठेवण्यासारखी नव्हती. त्यामुळे पोलिसांनी आता त्यांच्या पद्धतीने खोदून संशोधन करायला सुरुवात केली आणि फायनली परवेज टाकनी गुन्ह्याची कबुली दिली. परवेज टाकनी सांगितलेली गोष्ट काही अशा पद्धतीने होती. 8-9 फेब्रुवारी 2011ला हा अख्खा परिवार आपल्या 2 गाड्या घेऊन मुंबईपासून त्यांच्या इगतपुरीच्या फार्म हाऊसवर गेला. संध्याकाळी त्यांनी एकत्र सेलिब्रेट केलं, बार्बेक्यू पार्टी त्यांनी केली आणि सगळे खुशीत होते. ही बार्बेक्यू पार्टी संपता मात्र सेलिना आणि परवेज हे आपल्या खोलीमध्ये निघून गेले आणि तिकडे आसिफची त्यांच्या आयुष्यात असणारी इन्व्हॉल्वमेंट, परवेजकडे पासपोर्ट नसतानाही अख्ख्या परिवाराने दुबईला जायचं ठरवणं किंवा अजूनही पैशाच्या बाबतीमध्ये ती त्याला काहीच फार फ्रँकली सांगत नाही, ह्या सगळ्या गोष्टींवरून सेलिना आणि परवेजमध्ये जोराचं भांडण झालं. ह्या भांडणामुळे राग येऊन ते बार्बेक्यू ज्या सळ्यांवर खात होते त्याच्यापैकी एक सळी डोक्यात घालून परवेजने सेलिनाचा खून केला. त्यांचा आवाज येताना बघून सेलिनाबरोबर ज्या 5 मुली होत्या, तिची मुलं आणि कझिन आणि एक मुलगा जो सुद्धा साधारण तरुण होता, ते तो आवाज बघून आवाजाच्या दिशेने आले आणि त्यांना दिसलं की आपल्या सावत्र वडिलांनी आपल्या डोळ्यादेखत आपल्या आईचा खून केलेला आहे. आता नॅचरली ही 5 जणं त्याच्या अंगावर धावून गेली, पण सुदैवाने किंवा ह्यांच्या दुर्दैवाने, म्हणजे परवेजच्या सुदैवाने ह्यांच्या दुर्दैवाने तिकडे एक नवीन त्यांनी परवेजनीच वॉचमन हायर केलेला, जो त्याचाच जम्मू काश्मीरमधला त्याच्या ओळखीचा माणूस होता. तो तिकडे परवेजच्या मदतीला धावून आला. त्या दोन्ही पुरुषांनी ह्या 5 बायकांना आणि एका तरुण मुलाला ओव्हरपॉवर केलं आणि त्यांचाही खून केला. बापरे! खून केल्यावर म्हणजे नॅचरली फार वेळ नव्हता त्यांच्याकडे सगळं सावरायला. त्यामुळे परत त्यांच्या सुदैवाने आणि ह्या परिवाराच्या दुर्दैवाने स्विमिंग पूलमध्ये पाणी स्टोअर करण्यासाठी तिकडे एक टाकी बनवायचं काम चालू होतं. त्या टाकीसाठी 12 फूट बाय 8 फूट खोल असा खड्डा त्यांनी बांधलेला होता. त्या खड्ड्यामध्ये सुरुवातीला काही चादरी आणि काही दगड असं घालून त्यांनी ही 6च्या 6 प्रेतं
त्यांच्या अंगावरच्या कपड्यांनिशी, त्यांच्या ज्वेलरीनिशी आणि त्यांच्या फोननिशी त्या खड्ड्यामध्ये पुरली आणि वरून माती लावून टाकली आणि बंगल्याला आग लावायचा प्रयत्न केला, जो तेवढा यशस्वी झाला नाही. पण तरीही रुईन्स त्या बंगल्याचे होतील अशा पद्धतीचा तो बंगला झाला. जेव्हा राकेश सावंत किंवा नादिरशाह पटेल हे आपल्या मुलीला फोन करत होते, तेव्हा ऍक्च्युली ती मृतावस्थेत जमिनीखाली गाडली गेलेली आणि तिकडे तिचा फोन वाजत होता. बापरे. 2 दिवस तिचा फोन त्या कबरी खालून वाजत होता आणि नंतर बॅटरी ड्रेन झाल्यामुळे तो फोन बंद पडला असेल. तेव्हापासनं या सगळ्यांचे कॉन्टॅक्ट नाहीसे झाले. अर्थात परवेज आतापर्यंत काहीच खरं बोलला नव्हता, त्यामुळे पोलिसांना या 6 बॉडीज मिळाल्या तरीही पोलिसांचा त्याच्यावर विश्वास नव्हता, कारण व्हॉट इफ ही इज ट्राईंग टू कव्हर अप समथिंग. त्यामुळे पोलिसांनी त्या बॉडीज रिट्रीव्ह केल्या. नादिरशाह पटेल याच्याबरोबर त्या बॉडीजची DNA टेस्ट झाली ओळख पटण्यासाठी. त्यांच्या अंगावर जरी कपडे किंवा जरी त्यांचं जे मांस होतं ते डिग्रेड झालं असेल, तरीही त्यांच्या अंगावरचे दागिने हे तसेच बऱ्यापैकी होते आणि त्यामुळे त्या बॉडीजची ओळख पटू शकली. परवेजला अटक झाली, त्याच्यावर मुंबई सेशन्स कोर्टमध्ये ट्रायल सुरू झाली. फायनली 2024 मध्ये मे मधल्या महिन्यामध्ये त्याला सेशन्स कोर्टाने फाशीची शिक्षा दिली. आता तो फाशीच्या वाट बघतोय. त्याच्यामध्ये जे काही दयेचा अर्ज आहे किंवा त्याची फाशीची कन्वर्ट करून जन्मठेप करा हे अर्ज आहेत, ते अर्ज होण्याची आता तो वाट बघतोय. पण तो गुन्हेगार आहे हे नक्कीच सिद्ध झालेलं आहे. बापरे. आणि बॉम्ब ब्लास्टमुळे उघडकीस आलेली ही लैला खानची अशी भयानक गोष्ट आहे, ज्यांनी त्या काळामध्ये खरं तर सगळ्यांनाच हादरवून सोडलेलं. बापरे. आणि ह्याचा बॉम्ब ब्लास्टशी तसा काही संबंध नव्हता परत? काहीच संबंध नव्हता. अख्खच अख्खी फॅमिली गायब होते आणि म्हणजे मला वाटलं कुठेतरी गेले असतील. एक्झॅक्टली. कारण ती फॅमिलीच तशी थोडी शेडी होती ना. म्हणजे ती सलीना पण तशी शेडी होती. तिच्या एक्स नवऱ्यासोबतचं काहीतरी एक रिलेशन होतं, ते अजून इंटॅक्ट होतं. तर मला वाटलं भलतीकडे कुठेतरी ही गोष्ट जाईल. पण Exactly. बापरे, असं काहीतरी एक्सपेक्ट नव्हतं केलं. आणि जेन्युनली म्हणजे तुझे मगाशी म्हटलीस की राखी सावंत आणि तिचा हो राकेश सावंत आर जेन्युनली द हिरो ऑफ दिस एंटायर केस. कारण ऍब्सोल्युटली. त्यांनी तो फॉलोअप घेतला, ते सतत पोलिसांच्या मागे लागले आणि परत मला तर आता एकूणच पोलीस आणि ह्याच्या सगळ्या व्यवस्थेबद्दल इतके प्रश्न पडतात. म्हणजे तसं बघायला गेलं तर हे नोन लोक होती ना. म्हणजे असं हो. नाहीये की कुणीतरी अगदीच अगदी. कॉमन फॅमिलीज आहेत, माहीत असलेली माणसं आहेत, वेल्दी फॅमिली आहेत. तरी त्यांच्याही बाबतीत तपासात पोलिसांनी या सगळ्या दिरंगाई गोष्टी कराव्या. जर माहिती आहे की ते त्यांच्या इगतपुरीच्या बंगल्यात गेले होते, त्याच्यानंतर त्यांनी हे पण जाऊन पाहिलं नसेल का की इगतपुरीच्या बंगल्याला ऍक्च्युअल आग लागली होती, तिथे रुईन्स झाल्या होत्या. आणि हे सगळंच मला खूपच थोडं फिशीच वाटतंय की का गेले नसतील त्या इगतपुरीच्या बंगल्याला, तरीही तिथे जाऊन का त्यांनी तपास करण्याचा प्रयत्न केला नसेल. म्हणजे आपण कायम सगळ्याच गुन्हेगारच्या एपिसोड्समध्ये हे डिस्कस करतो की तुमच्याकडे पैसा असेल तर प्रिव्हिलेज असेल कदाचित हो. या व्यवस्थेसमोर उभं राहण्याचं. पण यांच्याकडे आता पैसाही होता, यांच्याकडे प्रिव्हिलेजही होतं. मग कुठे नेमकं पाणी मुरलं, हे असे अनेक प्रश्न पडतात खरं तर अगदी. मला. आणि पैसा, प्रिव्हिलेज ही अगदीच एक गोष्ट आहे. पण पोलिसांच्या दृष्टीने विचार केला तरीही अँटी टेररिझम स्क्वॉडच्या वॉचलिस्टवर ही लोक होतीच ना. हो. म्हणजे त्यांची सुरक्षा असं म्हणून नाही एक वेळ, जी हो. करणं त्यांचं कामच आहे. पण त्यांची सुरक्षा नाही असं म्हटलं तरी देशाची सुरक्षा, जर एक अख्खा परिवार तुम्हाला असं वाटतंय की टेररिस्ट ऍक्टिव्हिटीज मध्ये इन्व्हॉल्ड आहे आणि तुम्ही तो अख्खा सडनली गायब होतो आणि तुम्ही त्याच्याबद्दल काहीच करत नाही, जोपर्यंत एका दुसऱ्या राज्यातून तुम्हाला फोन येतो हो. की ऍक्च्युली काहीतरी पुरावा त्यांच्या विरुद्ध सापडलेला आहे आणि म्हणून तुम्ही त्या अँगलने शोध सुरू करता, तर हे म्हणजे किती भयानक किंवा किती लिथार्जिक गोष्ट आहे की ऍब्सोल्युटली. आणि हा काळ असाही नाहीये ना की जिथे फोन्स अवेलेबल नाही आहेत, फोन वापरत नाहीयेत. हा अगदी अगदी. 10-15 वर्षांपूर्वीचा हो. काळ आहे, जिथे फोन्स होते, जे फोन ट्रेस करणं शक्य होतं. जर पुढचे 2 दिवस ते फोन वाजत होते, हम्म. याचा अर्थ त्याच्यावरनं त्याचं लोकेशन ट्रेस करणं Exactly. अजिबातच अवघड नव्हतं. तर जे ते नंतर सुद्धा त्यांनी केलंही. जे म्हणजे नंतर केलंही, जे त्यावेळेस का नाही करता आलं. मला जेन्युअनली हे समजून घ्यायचं की पण अशा वेळेस, अशा केसेसमध्ये ज्यावेळेस पोलिसांच्या बाजूने काय तपास व्यवस्थित होत नाही,
त्यावेळेस काय अर्थात जो काही गुन्हेगार आहे त्याला कोर्ट त्या त्या प्रोसेसमधनं शिक्षा देते. हं. पण पोलिसांवर काहीच कुठल्याच पद्धतीची कारवाई होत नाही का? अ, मग कामात कुसूर केली तर थोड्याफार प्रमाणात चौकशी बसवणं किंवा काही वॉर्निंग देणं ह्या प्रकारचे होते. जोपर्यंत ब्लेटंट काही गुन्हा पोलिसांकडनं किंवा ॲक्टिव्हली काहीतरी चुकीची गोष्ट करून गुन्हेगाराला साथ देणं ह्या गोष्टी पोलीस करत नाहीत, तोपर्यंत डायरेक्ट ॲक्शन पोलिसांवर फारशी घेतली जात नाही. आणि बऱ्याच वेळेला याच्यात सगळ्यात मोठी दुर्दैवाची बाब अशी असते, की पोलिसांच्या तपासामध्ये ज्या त्रुटी राहतात, त्या त्रुटींचा फायदा डायरेक्टली हा त्या गुन्हेगाराला होत असतो. जे हो. आपण निठारी केसमध्ये हो. बघितलं, की त्या तपासामधली काही लूपहोल्स काढून मग त्यांना कदाचित पूर्ण फ्री केलं जातं, त्यांना अक्विट केलं जातं. सो ह्या प्रकारच्या गोष्टीही या त्रुटी म्हणजे पोलिसांच्या कामात दिरंगाई जर झाली तर होतात. ह्यावेळेला ॲक्चुअली एक चांगलं पण आपल्याला सांगायला पाहिजे, हिमांशू रॉय जे हं. खूप फेमस कॉप आहेत. आय थिंक त्यांनी जेव्हापासनं सूत्र हातात घेतली, तेव्हापासनं ह्या सगळ्या गोष्टी खूप चांगल्या पद्धतीने केल्या किंवा हो. ह्या परवेजच्या ट्रायलमध्ये सुद्धा तो इतक्या वर्षांनीही ते गिल्ट त्याचं म्हणजे सिद्ध करू शकले. याचं खूप मोठं क्रेडिट हे त्या हिमांशू रॉय यांच्यासारख्या पोलीस अधिकाऱ्यांना जातं. पण आधी सुरुवातीला त्या मिसिंग पर्सन्सला का सिरियसली घेतलं नाही आणि त्यामागचे जबाबदार पोलीस अधिकारी कोण होते? हा खरंच एक खूप मोठा प्रश्न आहे. जेन्युइनली हा इतका त्या सिस्टीमवरती प्रश्नचिन्ह उभा करणारा ही खरं तर केस आहे, की म्हणजे अर्थात त्यांच्यासोबत जे काही झालं त्याला कदाचित कुणीही अडवू शकलं नसतं त्या त्या गुन्ह्याला, त्या पॉइंटला. कारण एका सेक्लुडेड बंगल्यात हे जे काही हा गुन्हा घडला होता. पण त्याच्यानंतरच्या तपासामध्ये सुद्धा तुमच्या हिटलिस्टवर असलेल्या फॅमिली एक्झॅक्टली. सोबत काहीतरी असं होतं आणि तिथेही इतका नेग्लिजन्स आहे. रेजेस अ लॉट ऑफ क्वेश्चन्स. सो ह्या गोष्टीमधनं त्यातल्यात एक एक जर काही पॉझिटिव्ह टेक आपण घेऊ शकलो, तर तो अगदी नक्कीच राखी सावंत आणि तिचा भाऊ राकेश सावंत ह्याच्याबद्दल आहे, की ॲब्सोल्युटली. जरी त्यांचा डायरेक्टली काहीच इम्पॅक्ट नव्हता, ते त्यांच्या घरातले नव्हते, पण तरीही केवळ न्यायासाठी ते शेवटपर्यंत पोलिसांच्या मागे लागले, पाठपुरावा केला आणि आय थिंक ती खरंच दोघं या स्टोरीचे नायक आणि नायिका आहेत. हो. सो म्हणजे तुम्हालाही राखी सावंत चांगले एंटरटेनर आहे की नाही हा ज्याचा त्याचा ठरवण्याचा प्रश्न आहे. पण चांगले नागरिक नागरिक नक्की आहेत. नक्की आहे आणि म्हणजे हॅट्स ऑफ टू देम. सो ॲब्सोल्युटली. ही गोष्ट तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला नक्की कळवा. अजून कुठच्या गोष्टींबद्दल तुम्हाला ऐकायला आवडेल हेही कळवा. गुन्हेगारला तुम्ही खरंच खूप जास्त प्रेम देताय त्याबद्दल तुमच्या सगळ्यांचे मनापासून धन्यवाद आणि नागरिक शास्त्रेला सबस्क्राईब करायला विसरू नका. ही गोष्ट जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा. धन्यवाद.